मीरा छाड़ के करे आन की आस, तेह नर दोजक जाएंगे सतबा के रविदास। ऐसा चाहूँ राज मैं जहाँ मिले सबन को अन्न, छोट बड़ा सब संबसे रविदास रहे प्रसन्न। रविदास ब्राह्मण मत पूजिए, जो होवे गुणहीन, पूजिए चरण चंडाल के, जो होवे गुण प्रवीण। जो बोले सो निर्भय सतगुरु रविदास महाराज की जय। स्वामी सर्वनदास महाराज की जय। सही संत रामानंद महाराज की जय। सर्व संत समाज की जय। श्री गुरु रविदास शक्ति, श्री गुरु रविदास शक्ति, श्री गुरु रविदास शक्ति। जय गुरुदेव, धन गुरुदेव। बोलण्याचा प्रयत्न करतो। आजचा दिवस खूपच महत्त्वपूर्ण छान है। सद्गुरु रविदास महाराजांचे आपण अनुयायी आहे। त्यांच्या वंशात आपला जन्म झालेला आहे। सद्गुरु रविदास महाराजांचा दरबार या ठिकाणी सजवला गेलेला आहे आणि सद्गुरु रविदास महाराजांनी जीवनामध्ये काय प्राप्त करून संसारच्या लोकांना दिलेलं आहे त्याच्यावरती ह्या ठिकाणी सगळ्यांनी वाणीच्या रूपात सांगण्याचं काम केलेलं आहे। 108 संत गुरुदेवगिरी महाराज त्यांनी तुम्हाला महाराजाच्या वाणीवर निचोड काढून सांगायचं काम केलेलं आहे। मंचपावर बसलेले गुरुभक्त प्रचारक त्यांनी तुम्हाला गुरु महाराजांच्या वाणीबद्दल समजावण्याचं काम केलेलं आहे। ह्या कार्याला सगळ्याला तुम्हाला सद्गुरु रविदास महाराजांची वाणी समजावी, प्राप्त होई, जीवनात तुम्ही धारण करावं, ते काम बालाजी दुदंब्यांनी लगभग मला वाटतं पुण्यात पण 4-5 दिवस दिले। राजेभाऊ शिंदेंच्या इथेही त्यांनी तिथेही वेळ दिला। तिथं असून सध्या आज नांदेडमध्ये ह्या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी तिथूनच आयोजित केला। तरी पण त्यांच्या प्रेमाला, त्यांच्या संदेशाला मान राखून आपण इथं सगळेजण आलेले आहात। भक्तांमधला आस्था आणि श्रद्धा आणि भक्ती त्यातला विश्वास खूप महत्त्वाचा आहे। मी उदाहरण देतो। 2 शेतकरी होते। 2 शेतकऱ्यांना शेतासाठी विहीर पाडायची होती। दोन्ही शेतकरी शेतात विहीर पाडू लागले। विहीर पाडत असताना ज्याच्याकडे श्रद्धा आस्था होती की बाबा माझ्या गुरुनं मला हे सांगितले की ह्या ठिकाणीच तुला पाणी भेटेल आणि दुसऱ्याला हे सांगितले होती, पण ज्याच्या खरंच हृदयात आपल्या गुरुबद्दल
प्रेम होतं, तर त्या शेतकऱ्याने ज्याच्याकडं नव्हतं ते शेतामध्ये थोड्या अंतरावर खाली खोदत गेले की त्याला पाणी लागत नव्हतं, म्हणून ते जागा बदली करत होतं. असं करत करत त्याच्या शेतामध्ये ते विहिरी खोदून खोदून शेत पण बर्बाद झालं. पण ज्याच्याकडं खरंच मनात प्रेम आणि आस्था होती, नाही माझ्या गुरुनं सांगितलं इथं तुला पाणी लागत, तर ती बरेच खोल खोदत बसला आणि बरेच खोल गेल्यानंतर त्याला खरंच त्या ठिकाणी पाणी लागलं. आणि ज्याच्याकडे आस्था नव्हती त्याने अनेक ठिकाणी शेत खोदून होतं ते शेत बी आपलं खराब करून टाकलं. तसं बालाजी दुदंबे ही परिवार त्यांच्या मनात सद्गुरू रविदास महाराजांवरती प्रेम, समाजाचं आपल्या प्रेम, गुरुवरचं प्रेम त्याने ते टिकून ठेवलं. म्हणून त्यांच्या भरवशानं शेवटपर्यंत खोदल्याच्या नंतर पाणी लागलं. तसं आज त्यांचं जे केलेलं कार्य आहे, ज्याच्या विहिरीला पाणी लागलं ज्याचं शेत सगळं हिरवंगारच असेल ना, ज्याच्या विहिरीला पाणी नाही लागलं त्याचं शेत हिरवंगार नाही आहे. भक्तिभावाचं उदाहरण आहे. त्यांच्या आतमध्ये इतकं प्रेम आहे. मी ह्या दोघाही भावाला बऱ्याच वर्षापासून ओळखतोय. गुरुवरचं प्रेम आणि कमवलेलं धन गुरुनी देणं किंवा समाजाला खर्च करणं त्यांच्यात मी बारीक पण कधी बघितलेलं नाही. त्यांचं खूप मोठं मन आहे की मिशन सद्गुरू रविदास महाराजांची विचारधारा आपल्या देशात ही पसरवली पाहिजे आणि त्याचा प्रचार केला पाहिजे. ह्या परिवाराच्या अवघानं आज आम्हाला पण इथं यायला येतं. प्रत्येक वर्षी ती बोलवतात आणि त्यानिमित्तानं सद्गुरू रविदास महाराजांची वाणी आम्हाला ऐकायला भेटते. पहिल्यांदा बालाजीच्या सेवेला गोल्ड मेडलनं त्यांना सन्मानित महाराजांनी केलेलं आहे. त्याबद्दल कधीही सत्संगात टाळी वाजवायची नाही. सत्संगामध्ये सद्गुरू रविदास महाराजांचा जयकार करायचा, जयघोष करायचा. आता मी परत एकदा सांगतो आणि तुम्ही जयघोष करायचा. सद्गुरू रविदास महाराजाच्या सेवाभावाचं फळ बालाजी दुदंब्यांना गुरुकडनं भेटलं आणि गोल्ड मेडलनं त्यांना सन्मानित केल्या गेलं. जय, हे जयघोष आहे आपला. असं जयघोष द्यायचा, टाळी नाही वाटवायची. टाळे हे नेते लिडरांसाठी असते आणि सत्संग प्रवचन हे महापुरुषाचे असल्याच्या अवघानं परमेश्वराचा गुरुवाचा जयघोष द्यायचा असतो. बालाजी दुदंबे त्यांचे मोठे बंधू, चाहे बनारस असेल, बल्लाडेरा असेल, पठाणकोट असेल, चाहे श्री गुरु रविदास महाराजाचं तिसरं धर्मस्थान असेल, चाहे कुठेही गुरु महाराजाचे दरबार बनवत असतील त्या ठिकाणी त्यांची सेवा जाती. आणि म्हणून त्यांनी सरदानं आस्थानं शेवटपर्यंत खोल ती मोठी आस्था तिथपर्यंत गेल्याच्या नंतर त्यांना ती काहीच कमी पडत नाही. सदैव त्यांच्या ह्याला त्यांचा जेवढं काय आहे तेवढं शेत हिरवंगार असतं. तर त्यांना भाग्यातनं ती परमेश्वर देतं आणि त्यांनी केलेलं मन मोठं करून त्यांना त्या शेतासारखं उदाहरण आहे तुम्हाला द्यायला. पण त्यांचा खर्च खूप मनानं तनानं होतो, पण त्यांना काही कमी पडत नाही. ही मतं गुरु महाराजांची त्यांच्यावर कृपा झालेली आहे. तर गुरु महाराजांचा आज हा कार्यक्रम त्यांच्याकडनं आयोजित करण्यात आलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाला पंजाबवरनं, चंदीगडवरनं,
जसं बिहारवरनं, महाराष्ट्रातनं सगळे गुरुभक्त आणि आज आपण सगळे गुरुप्रेमी इथं आपण गुरुभक्त एकत्र आलेलो आहे. का एकत्र आलेलो आहे की बाबा सद्गुरू रविदास महाराजाच्या कारण आपण एकत्र आलेलो आहे हे आपल्याला समजणं खूप जरुरी आहे. आपल्या कुळात सद्गुरू रविदासांचा जन्म जर झाला नसता तर का आज आपण असा दरबार सजवला असता का उत्तर बी द्यायचा कधी कधी म्हणजे मलाही बरं वाटेल. आपल्या कुळामध्ये सद्गुरू रविदास महाराज कुलदेवत विश्वदेवत प्रभू परमात्माचं रूप जन्मले आणि त्यांनी आपल्यासाठी कुठला संघर्ष केला हे पण आपल्याला समजणं जरुरी आहे. त्यांनी आपल्यासाठी हजारो वर्षाची जी सिस्टीम होती, परंपरा होती, त्या हजारो वर्षाच्या सिस्टीमबद्दल त्यांनी खूप मोठा संघर्ष केला. म्हणून आज ती जरी शरीराने इथं नसतील पण ज्ञान त्यांचं खचाखच भरलेलं आहे. तसं परमेश्वराबद्दल बोलल्या जातं की देव कुठं नाही, जिथं बघेल तिथं परमेश्वर आहे. तसं जगामध्ये कुठं रविदास महाराजाचा अन्वय असेल त्याच्या आतमध्ये गुरु महाराजाची वाणी आणि विचारधारा आहे. म्हणून अखंड विश्वामध्ये गुरु रविदास महाराजाचे अन्वयी आपण गुरु रविदासाला मानू लागलो आहे. आपण थोडंसं दक्षिणकडं आलेलो, दक्षिणकडला आपल्याला जास्त गुरु महाराजाचा प्रचार नाही, पण आपल्याला समजून घ्यायचं आहे की गुरु महाराजाचा पहिला संघर्ष का आहे की कुणालाही ज्याच्या घरात मुलाबाळांना भरपूर काय भेटतं आहे त्यांना पुढं काही दुःख नसतं कमवण्याचं वगैरे, जे भेटतं ते त्यांना खर्च करायचंच असतं. आणि ज्याच्याकडं काही नसतं त्याला पोटासाठी नक्कीच काहीतरी कमवावं लागतं. तसं आपल्या सद्गुरू रविदास महाराजांनी आपल्या समाजाबद्दल हा निचूड काढला. कुणाकुणाचा काढला, व्यवस्थाचा काढला, सिस्टीमचा काढला, ईश्वराचा काढला आणि मग त्याच्यावर त्यांनी खोज करू प्राप्त करण्याचं काम केलं. खोज झाल्याच्या नंतर त्यांनी संसारामध्ये वाटण्याचं काम केलं, प्रचार करून सगळ्याला ज्ञान वाटलं आणि त्या ज्ञान आधारी त्यांचं जे आज आपण त्या ज्ञानाचा लाभ घ्यायला तर आज विश्वभर हे झालेलं आहे, जगभर झालेलं आहे. पहिला टप्पा एक गोष्ट आपण समजून घेऊया की संत महापुरुष धरतीवर की युगयुगपासून जन्माला येतात आणि सिस्टीमला व्यवस्थाला समजून घेतात. समजून घेतल्यानंतर जी त्याच्यात वाईट वाटतं ते मतं ते तुम्हाला सांगतात की बाबा ह्याला तुम्ही मानू नका, ह्याला तुम्ही धारण करू नका. तसं बघा रामाच्या टायमालाही शंभूक ऋषी होते, तेही आपलेच होते. शंभूक ऋषीला सध्या रामाच्या हातानं मारण्यात आलं आणि ब्राह्मण व्यवस्थानं ते सांगण्यात आलं. तर शंभूक ऋषी सध्या आपल्याला परमेश्वराने राहण्याबद्दल जीवनाबद्दल समजावण्याचं काम करत होते. तसे बौद्ध आले, तसे महावीर आले, तसे अनेक संत महापुरुष आले. आता इथं मोठं एक समजून घ्यायचं काम आपल्याला काय करायचं आहे की ज्याला आपण हजारो वर्षापासून मानत आलो, पुंजत आलो, हे खरंच आपलं आहे का? जर आपला असेल तर आपल्यावर एवढा अन्याय भेदभाव नीच ऊच झालं नसतं. जसं आपली आई आहे, आईला 2 बाळ असतील तर आई भले 2 बाळाचं कर्तव्य चुकत असेल, एक बाळ चांगला राहत असेल, एक बाळ काही कमी काही खोड्या करत असेल किंवा हे असेल, तरी आईला दोन्ही बाळ समान असतात. तसं ही धर्मव्यवस्था जी आहे, ह्या ज्या धर्मात हजारो वर्षापासून आपण इथं ह्याचं गुण गातो, खरंच ह्याने आपल्यासाठी दरवाजे उघडे होते का? आपल्यासाठी दरवाजे बंद होते. खरंच ह्या धर्माचे आपण अन्वयी आहे का? आपण ह्या धर्माचे अन्वयी नाही आहे. हे कुठं सिद्ध होतं? वर्णव्यवस्थामध्ये सिद्ध होतं. वर्णव्यवस्थामध्ये जसे हे 4 वर्णव्यवस्था आहेत, ह्या 4 वर्णव्यवस्थामध्ये जो ब्राह्मण म्हणजे की मुखातनं जन्मला, राजा म्हणजे की भुजातनं जन्मला, वैश्य म्हणजे की इथून जन्मला पोटातनं,
जसं शूद्र म्हणजे पायातनं जन्मला. ही शूद्र कोण आहे? शूद्र आपण आहेत का? शूद्र आपण नाही आहे. शूद्र जर पायातनं जन्मला असेल तर 4 वर्ण व्यवस्था ह्याची इथंच संपली. तोंडातनं, भुजातनं, पोटातनं आणि पायातनं. तर हा धर्म 4 वर्ण व्यवस्थाचा आजपासून नाही चाललेला, हजारो वर्षापासून चाललेला आहे. आणि सगळ्यात पहिले धर्तीवर धर्मव्यवस्था जर चालत असेल तर ती म्हणजे आपल्या देशातनं सुरू झालेली आहे. आणि मग त्याच्यातनं अरब कंट्रीपर्यंत ही धर्मव्यवस्था होती. आणि इकडं जर तुम्ही पूर्वेला बघाल तर हे सगळे आपल्या देशाचीच धर्मव्यवस्था आहे. जेवढे देश आहेत तेवढे. आपण नाही आहे, आपण अतिशूद्र आहे. आपल्याला गावात प्रवेश नव्हता, गावाच्या बाहेर आपल्याला राहावं लागायचं. आणि म्हणून आपल्याला मंदिरातही प्रवेश नव्हता, आपल्याला पाण्यालाही शिव देत नव्हते. मग हे सगळ्या वर्णव्यवस्था ज्या आपल्यासाठी जशा होत्या आणि आपण मानव म्हणून माणसाच्या रूपात जन्माला आलो. पण मानव म्हणून रूपात आल्यानंतरही आपल्यावर एवढा मोठा भेदभाव झाला, एवढा मोठा अन्याय झाला. तर ह्याच्यात हजारो वर्षापासून जे संत महापुरुष आपल्यासाठी सांगून आले, ह्या व्यवस्था चालवणाऱ्या सिस्टीमच्या लोकाला, तर त्यांचं ऐकल्या गेलं नाही. मग त्यांना काय केलं की जर त्यांच्या सिस्टीमला कोण विरोध करत असेल तर त्यांनी काय केलं, ज्याने विरोध केला त्याला संपवण्यात आलं. तर आपण आपल्या ह्या हजारो वर्षाच्या आपल्याला गुलाम केल्याच्या अवघानं ह्या धर्मातनं त्यांच्या महापुरुषाने लोक डायव्हर्ट केले. लोक डायव्हर्ट कसे केले की बाबा बुद्ध आले, बुद्धाने सांगितलं की बाबा रे, इथं माणसाला माणसासारखं सन्मान नाही आहे. त्यांच्या घरात कुत्रं चालतं, मांजरं चालतं, आपण गेलं तर मग तर आपल्याला दरवाजाच्या बाहेरच राहावं लागायचं. म्हणून त्या महापुरुषांनी आपल्यासाठी केवळ, मी हे खास काय सांगायला समजून घ्या, ही जी धर्म निर्माण झाले, हिंदूतनं बाहेर पडले, संतांनी ज्ञान दिलं, हे केवळ आपल्यासाठी आहे. कुणासाठी? गुलाम आपण लोक होतो, गुलाम आपल्याला बनवलेलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं, अरे नाही रे बाबा, तीही मानव आहेत, त्यांच्यावर मी प्रेम करा. पण ह्या व्यवस्थानं आपल्यावर प्रेम केलं नाही. म्हणून आपण नासमज लोक, आपले लोक शिकलेले नव्हते, आपल्या लोकांना काही माहिती नव्हतं, नासमज लोक जो आपण आहे. तर म्हणून आपण गुरु रविदास महाराजाला अजूनही समजून घेतलेलं नाही. त्याचं कारण, ज्यांच्याकडे ज्ञानाचा साठा होता, ज्यांच्याकडे ज्ञानाचा भंडारा होता, त्या महापुरुषांनी मात्र सद्गुरू रविदास महाराजांना समजून घ्यायचं काम केलं. काय समजून घेतलं? कोण कोण महापुरुष होते? जसे की आज 52 राजांचा वर्णन येतं. तर राजा काही अनपढ तर नसत, राजाला काही असं नाही की त्याला ज्ञान नाही. म्हणून त्या व्यवस्थाच्या ज्यांच्याकडे ज्ञानाचा खजाना होता, ज्ञान आधारित सद्गुरू रविदास महाराजाला ह्या राजा महाराजांनी, साधू संतांनी सगळ्यांनी समजून घेतलं. आणि म्हणून ज्यांनी गुरु रविदास महाराजांच्या वाणीचा पूर्ण आपल्या जीवनामध्ये लाभ घेतला, आज त्यांचा उद्धार झाला. आज त्यांच्या संसारामध्ये जरी ते गुरु रविदास महाराज नाही, तशी ही पण त्यांचे शिष्यगण नाही, पण नाव त्यांचं चालतं. काय मीराबाईवर भगवा कपडा, ती साडी घाललं, एक राणीला, कुठल्या विचारानं परिवर्तन झालं? अगर सद्गुरू रविदास नसते तर मीराबाई राणीच राहिली असती. तर गुरु रविदास महाराजांकडनं मोठे मोठे राजे महाराजे, साधू संत सगळ्यांनी त्यांचं ज्ञान धारण केल्याच्या नंतर आज त्यांचं नाव ह्या संसारामध्ये तरुण आलेले आहे. आणि जर केलं नसतं तर नाव पण नसतं. म्हणून सद्गुरू रविदास महाराजांचा संघर्ष इथं आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे की समजून घ्यायचे की हे का समजावलं आहे. हजारो वर्षापासून जर संतांनी समजावत आले, पण का नाही इथं आपला आजही उद्धार झाला. कितीतरी महापुरुष आहेत, सगळ्यात मोठे बौद्ध आणि महावीर त्या बिहारमध्ये जन्माला आले. तुम्ही जर त्या बिहारच्या संगतला बघाल, लोकाला
तर त्यांना इतकं दाबून ठेवलेलं आहे की मोठे मोठे महापुरुष येऊन जरी ज्ञान देतात तुम्हाला, सदैव परमेश्वराच्या नावानं दाबण्याचा प्रयत्न करताय, भेडवण्याचा प्रयत्न करताय आणि तुमचं शोषण केलं जातं. आणि शोषण केल्याच्या नंतर देवाच्या नावानं तुमचं धन डायवर्ट केलं जातं. तर धन कसं डायवर्ट केलं जातं की ही कर्मकांड जी पूजा आहे, अंधश्रद्धाची पूजा आहे, बलीची पूजा आहे, बकरं काप, कोंबडं काप, कंदुरी कर किंवा परडी उजव, हे कुठल्या उंच जातीमध्ये नाही आहे, हे फक्त दलित जातीमध्येच आहे. तुम्ही माता बहिणा आज खूप मोठ्या लोक बरीच तुमचं मला इथं तुम्ही एकत्र दिसताय आणि जास्त आहात. तर तुम्ही मला एक उत्तर द्या, बामणेन बाईनं कधी जोगवा मागितला का? बामणेन बाईनं झिपऱ्या सोडून कधी देवी अंगात आली म्हणून ते नाचली का? बामणेन बाईनं कधी कंदुरी केली का? कधी परडी उजवली का? कधी बकरं कापलं का? तर ह्यानी नाही केलं. मग ही एक व्यवस्था जी आहे हजारो वर्षापासून की देवाच्या नावानं भेडवल्या गेलं. भेडवल्यानंतर आपला जो समाज आहे आजही त्या व्यवस्थेचा गुलाम आहे. गुलाम म्हणजे काय की आपल्याला सांगितल्या गेलेलं आहे की बाबा तुझ्या घरात परडी आलेली आहे आणि तुला उजवायला पाहिजे. आज परडी उजवताना जर एक बकऱ्याची बली देत असाल तर त्या पूजाला 50,000 पुरत नाहीत. पुरतात का? मला उत्तर द्या म्हणजे मला बरं वाटेल. पुरतात का? नाही आहे ना. मग आपण जी कोणची पूजा करतो, नरक आणि धन व्यर्थ करणारी पूजा करतो. आपलं धन कुठे गेलं? पूजामध्ये गेलं. जर एका गरिबाच्या घरात परडी उजवत असाल तर वर्षाला त्याचे 50,000 जात असाल तर तुमचे किती सण आहेत आणि तुमचा पैसा किती सणात खर्च होतं. म्हणून हे सगळं आपल्या डोक्यात दलितांच्या ही भरलं आहे की ही जी काय करते ती देव करतं. काय जी काय करतो तो परमेश्वर करतो. हा, आणि असं भरवल्याच्या नंतर आपल्या डोक्याने काय आलेलं आहे, आपण निवद्ध केल्याला आपण लेकरानं जर खाऊ लागलं तर त्याला झापड मारतो. पण हे निवद आपण सरदाना आणि असताना देवाऱ्यावर किंवा आपल्या मंदिरात जाऊन ठुतो आणि पाया पडतो आणि मग त्या लेकराला खाऊ घालतो. पण हेही कळणं जरुरी आहे. सद्गुरू रविदास महाराजांनी मंदिरात कधी गेले का? जर ते मंदिरात गेले असते तर मंदिराची पूजा आपल्याला लावली असती. सद्गुरू रविदास महाराज मंदिरात कधी नाही गेले म्हणून सद्गुरू रविदास महाराज सांगतात, मंदिरमध्ये राम नाही, मस्जिदमध्ये आला नाही. सद्गुरू रविदास महाराज जर सांगत असतील तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे का नाही? ठेवला पाहिजे. आपल्या गुरुनं, आपल्या विष्टदेवत आपल्यासाठी परमेश्वराचं रूप घेऊन जर आपल्या कुळात जन्म घेऊन आपल्या दोन्ही कुळाचा उद्धार केला असेल तर आपण त्यांच्या विचाराला, वाणीला मानणं, धारण करणं, स्वीकारणं, तेव्हा आपला उद्धार होऊ शकतं. आज आपण गुरु महाराजाचे अनुयायी आहे. आज तुम्ही मुसलमान, शीख, बौद्ध ह्यांच्या जर घराने गेले, ह्यांच्या देवाऱ्यामध्ये काय आहे? त्यांच्या गुरुंनी सांगितलेली पूजा आहे. आपल्या घराने पूजा काय आहे? गुरु रविदासाला कुठंतरी आपण लटकवून ठेवलेलं असतं. अन्य 33 कोटी देवाच्या पुढं आपला हार, अगरबत्ती, ज्योत जळत असतं का नाही? सांगा. सत्य आहे का नाही? सांगा, जोऱ्यानं बोला. सत्य आहे ना बाबा? मग जर गुरु रविदास महाराज जर तुम्हाला सगळ्या संतांचा संघर्षमधून असे पुरून उरले की सगळ्या संताला कामयाबी नाही भेटली, बुद्धाला सध्या नाही भेटली, सगळ्याला नाही भेटली, लास्ट इथं आपल्या कर्नाटकमध्ये संत हराळ्या बसवेश्वरांना नाही भेटली, महाराष्ट्रातल्या सगळ्या संताला नाही भेटली, त्यांची हार झाली. ज्यानं बहुजन समाजासाठी सांगण्याचं काम केलं, अरे देव असा नाही तर अशी का पूजा करता रे बाबा? का व्यर्थ करता? का धन व्यर्थ करता? आणि अरे ते मनुष्य आहे, मानव आहे, का त्याच्यावर बरोबर तुम्ही प्रेम करत नाही? त्यालाही तेवढाच अधिकार द्या, त्यालाही तेवढंच त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वरानं त्यालाही ह्या संसारात पाठवलेला आहे
तर त्याचाही हक्क अधिकार आहे. तर आपल्याला हजारो पिढ्या आपल्या अशा गेल्या आणि ह्या संतांच्या बी गेल्या, पण ह्यांच्या सांगितलेलं या व्यवस्थानं कधी ऐकलं नाही. पण उत्तर भारतामध्ये आणि अशा ठिकाणी काशीमध्ये जन्माला आले सद्गुरू रविदासन कबीर महाराज. अगर हे भक्तीचं आंदोलन त्यांनी नसतं केलं तर आजही तुम्हाला घरं बांधता आले नसते, आजही तुम्हाला मंदिरं बांधता आले नसते, आजही दागिना सगळं गाड्या घोड्या जी तुम्ही वापरता हे तुम्हाला भेटलं नसतं. आणि ह्या संघर्षला जी काय फुले शाहू आंबेडकर आले, गुरु रविदास महाराजाच्या विचाराला समजून घेतले आणि त्याच्या योगानं बाबासाहेबांनी संविधानमध्ये आपल्याला हक्क आणि अधिकार दिले. म्हणून आज आपण त्यांच्या हक्क अधिकाराच्या योगानं स्वच्छ भक्ती गुरु महाराजाच्या योगानं आपण हे लाभ घेतो. आपल्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता. जर संविधानमध्ये शिक्षणाचा अधिकार नसता तर आज बी शिकायला भेटलं नसतं. आज आपण शिकून आपले अधिकारी झाले. आज आपण सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यायला. आपण कधी ह्या व्यवस्थेला समजून घ्यायचं काम केलं का? अजूनही दक्षिणच्या लोकांनं केलं नाही. दक्षिणच्या लोकांनं ह्या महापुरुषाला नाही समजून घेतलं, ना संतांना नाही समजून घेतलं. तर सगळ्यात मोठा हा जो परिवर्तन कुणासाठी करावं लागलं, आदिवासी आणि दलितांसाठी हे परिवर्तन करावं लागलं. आजही आपण एकत्र नाही. ह्या देशामध्ये सगळ्यात मोठी जास्त लोकसंख्या आपण लोक आहे. आपले इतकी लोकसंख्या आहे की कुणाचीच एवढी मोठी लोकसंख्या नाही. आपल्याला जातीमध्ये उपजातीत वाटण्यात आलं. अनेक देवाधर्माच्या आस्थासंग जोडण्यात आलं. बाकीचे सगळे एकाला मानाले म्हणून ते एक झाले. आज मुसलमान भाई ते एकाला मानतात, ते दुनियात कुठे जरी झाले तर ते एक आहेत. पण आपण 5 धर्माचे गुलाम लोक आहे. कधी आपण हिंदूमध्ये आहे, कधी आपण शिखांमध्ये आहे, लिंगायतमध्ये आहे, ख्रिश्चनमध्ये आहे. तर ही जे आपण जे चाललेलं आहे तर हे आपण 5 ठिकाणी वाटल्याच्या अवघानं आपण एक नाही. आपल्याला एवढ्या ठिकाणी भटकलं नाही पाहिजे. आस्था आपली, गुरु आपला, जात आपला, देश आपला आणि आपल्या सांगितलेल्या गुरुचे वचन आपल्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे. जर आपण पालन केलं तर आपला उद्धार झाला. आज आपला उद्धार कसा झाला? मी बालाजीवर जे उदाहरण देत होतो, बालाजाच्या आस्थानं शेवटपर्यंत हिर खोदली, त्याला पाणी लागलं, त्याचं शेत हिरवंगार झालं आणि दुसऱ्यानं सगळं इथं सर्वावर भरवसा ठेवून शेत बरबाद झालं, मग त्याला काहीच नाही भेटलं. तर आपल्या गुरुच्या वाणीमध्ये जर एवढा मोठा भंडारा असेल तर आपल्याला बाहेर भटकायची जरूरत आहे का? बाहेर भटकायची जरूरत आहे का? मी जेवढं इथून आवाज काढून सांगाले तेवढं तुम्ही पण इथून आवाज काढून बोला, मला जरा ऐकायला बरं वाटेल. आपल्याला बाहेर भटकायची जरूरत आहे का? हां, हे मला बरं वाटलं आता. तर ह्याच्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे, ह्याच्यात खूप मोठा आपल्यासंग धोका आहे. भक्तीमध्ये गुरु रविदास महाराजांनी सांगितलं बे ना, भक्तीमध्ये खूप मोठा धोका आहे. आजही बरेच संत मी असे बघितलेले आहेत आपल्याच सिस्टीममधले की ह्या धार्मिकचं काहीतरी सांभाळण्यासाठी त्यांना काहीतरी थोडं खोटं सांभाळण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या धार्मिकचीला सांभाळण्यापेक्षा आपण सत्य ही गुरु रविदासाची वाणी आणून पुढं ठेवली पाहिजे आणि सत्याचा प्रचार केला पाहिजे. जर तुमचा गुरुच्या वाणीमध्ये परमेश्वराला जोडण्यासाठी तुमचा 1 रुपया खर्च नाही तर इतकं मोठं दुसऱ्या कुठल्याही संतातून धर्माच्या ह्याच्यात असं पवित्र विचाराचं ज्ञान नाही. तुमचं ज्ञान 1 रुपया खर्च नाही करायचा. महाराजांनी काय म्हणले? मन चंगा तो महाराजांनी मन चंगा तो कठोटी में गंगा. तर गंगा कुठं दूर नाही. 70% 60% पाणी आपल्या शरीरातच आहे आणि ते मन बी आपल्या शरीरातच आहे. जर आपलं मनच पवित्र असेल तरच हे चांगलं आहे. ज्याचं मन शैतान आहे त्याचे कर्म चांगले होतील का? ज्याचं मन शैतान आहे त्याचे कर्म सगळे शैतानी होतील. ज्याचं मन पवित्र आहे त्याचं कर्म सगळे पवित्र होतील. म्हणून समजणं जरुरी आहे. अगर आपण हीच मौका, हे मोठे मोठे महापुरुष आज फिराले देश दुनियात जाऊन सगळे आहे समजावालेत
जर ह्या वेळेस जर आपण ऐकून नाही घेतलं तर आपल्या हजारो पिढी अजून गुलामीत जात्याल. आपण समजून घ्यायचं आहे, आजची पूजा कलियुग आहे. कधी दगडाची पूजा करावं लागत होती, कधी सतवचन होतं, लिखन वगैरे काही नव्हतं. सतवचनमध्ये जे मुखातनं दिलेला शब्द लिहायची जरूरत नव्हती, ते पालन होत होता आणि त्या ह्याच्या पद्धतीने चलत होतं. आज कलियुग आहे. गुरु रविदास महाराजांनी कलियुगामध्ये मुखामध्ये परमात्माचं फक्त नामाचा सारा आधाराने जपण्याचं सांगितलेलं आहे. आणि जीवन जे आहे, काही धर्म आहेत, उदाहरण आहे बौद्ध धर्मामध्ये मागून खायचं आहे, भिक्षू हे मागून खातात, तसे अनेक धर्म काही आहेत. पण गुरु रविदास महाराजांनी तुम्हाला मागून खाण्याचा संदेश नाही दिलेला. गुरु महाराजांनी सांगितलेला आहे, त्या परमात्मानं जर तुम्हाला हा मानव जन्म दिलेला आहे तर मानवाच्या जन्मामध्ये संपूर्ण परमात्माने फिट करून पाठवलेला आहे. बाकी जरी हे संत सांगत असतील 84 लाख विनी जन्म आहे, पण एकच जीव असा आहे किती म्हणजे मानव आहे. मानवाला या शरीरामध्ये 5 जी ब्रह्मांडामध्ये शक्ती आहे, 5 तत्व आहेत, हवा, पाणी, अग्नी, चांद, सूरज, धरती. ह्याच्यापासून ही सृष्टीची सगळी निर्माण आहे आणि ते तत्व ब्रह्मांडामधले आपल्या शरीरात पिंडात आहे. मग बाहेर हुडकायची काय जरूरत आहे? म्हणून गुरु रविदास महाराजांनी आपल्याला सांगितलं का मथुरा का द्वारका का काशी हरिद्वार, रविदास खोज दिला अपना तो मिलिया दिलदार. अगर परमात्माच खोजाचा असेल तर आपल्याला बाहेर भटकायची काही जरूरत नाही. म्हणून आपल्या आतच खोजायचे. जसं आता महाराजांनी सांगितलं, प्रेम पाहिजे. ही जी परिस्थिती आहे, हे संसारामधले सगळे गुण आहेत, वाईट बी आहे, चांगले बी आहे, सत्य बी आहे, आणि हे सगळे गुण नष्ट कधी होणार नाहीत. आज तुम्ही महाभारत झालेलं बघा, भावकीचं भांडण आहे, भावकीच्या भांडणाने सगळे त्यांना मारले गेले 5 पांडवांना. आज तुम्ही रामायण बघा, घरातलं भांडण आहे, घरातलं भांडण त्यांच्याच घराचं वाटोळं झालेलं आहे. म्हणजे हे गुण आहेत, हे गुण कधी नष्ट नाहीत होणार. ही जसं चाललंय तसे संत महापुरुष बी आहेत, वाईटला बघून तुम्हाला समजावण्याचं काम कराले. ही समजणं आणि ते विचारधारा ज्यानं धारण केली ती ह्या संसाराच्या अनेक सिस्टीममध्ये पडत नाही, वाईट मार्गाला जात नाही, वाईट कर्म करत नाही. जो गुरुच्या विचाराला धारण केला त्याच्या जीवनाचा उदार झाला, भवसागर त्याचा पार झाला. जो गुरुच्या विचाराला धारण करत नाही तो म्हणजे भटकतच राहिला, मर्जूपर्यंत देव. आता गुरु रविदासानंच सांगितलं, हे ब्रह्मा विष्णू महेशसाठी बोललेले, कुणासाठी? जन्म घेऊन ते आले. गुरु रविदास म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश जन्म घेऊन आले, पण व्यर्थ जन्म गमवून गेले. अगर ते व्यर्थ जन्म गमवून गेलेत तर मग आपल्या गुरुनं सांगितलंय तर का आपलं त्याचा व्यर्थ जन्म झाला आणि त्याचे चरण देऊन आणि त्याचे विचार धारण करून आणि त्याला पुंजून आणि त्याला मानून आपला कधी उद्धार होऊ शकतं का? होऊ शकतं का? नाही ना. का तर त्याचाच उद्धार नाही झाला. त्यांनी कुठं ती दिलं? गुरु रविदास आणि हे महाभारत त्यांच्या समकालीन नव्हतं. महाभारत कितीतरी पहिले झालेलं होतं, पण ह्या महापुरुषाला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर म्हणलं गेलेलं आहे, सो ज्याने ब्रह्मज्ञान सो ब्राह्मण. ब्राह्मण कोण आहे? जसं आता महाराजांनी जातीचं वर्णन केलं, जातीचं ही कर्म आहे, पोटासाठी केलेलं कर्म आहे. सोनारानं सोन्याचं काम केलं असेल, चांबारानं चामड्याचं काम केलं असेल, सुतारानं लाकडाचं काम केलं असेल, प्रत्येकाने जातीचं पोटासाठी केलेलं कर्म आहे आणि त्या कर्माचं त्या नाव आपल्यावर लादलेलं आहे. सोन्याचं काम केला म्हणून सोनार झाला, चामड्याचं काम केला म्हणून चांबार झाला. म्हणून हे समजणं खूप जरुरी आहे. का तर आपण सगळे मानव आहे, ईश्वराच्या पुढं काही भेदभाव नाही. आता ईश्वर एक समजून घ्यायची कला आहे. अगर आपण एक तो पहिल्यांदा कर्मकांड अंधश्रद्धातनं बाहेर निघण्यासाठी ही समजणं एक जरुरी आहे. जर आपल्या गुरुनं सांगितलं तुम्हाला 1 रुपयाही खर्च नाही तर गुरुची वाणी विचारधारा धारण करणंच पाहिजे. आणि दुसऱ्याने सांगितलं लाखो रुपये जर तुमचे खर्च होत असतील तर त्याला सोडलं पाहिजे. का सोडलं पाहिजे? की अगर आज ती पैसा जर तुमचा वाचला, उदाहरण आहे, सगळे श्रीमंत नाहीत, समाज गरीब बी भरपूर आहे, सगळे श्रीमंत नसल्याच्या अवघानं
आपण देवाधर्मावर नवसावर कर्मकांडावर आपलं धन खर्च करतो आणि मग आपल्या मुलाबाळाच्या ज्यावेळेस शिक्षणाची फी भरायची असेल त्यावेळेस मग आपण कमजोर पडतो. आपल्या घराला काही समजा पेंटिंग द्यायचे आहे, चांगले ओंगळे आणून खायचं आहे, तिथं मग आपण बारीकपणा करतो. तर माझं म्हणणं असं आहे की आपल्या गुरुवाचा संदेश हे निघतं की हे सगळं कर्मकांड अंधश्रद्धा सोडा, तुमच्या परिवाराला ज्ञानी बनवा, परिवाराला चांगलं शिक्षण द्या, लेकरा बाळाला वेळोवेळी तुम्ही टाईम द्या, कपडा द्या, फी द्या, त्याच्यावर लक्ष द्या. आणि ही पिढी जर तुमची डेव्हलप झाली, दुसऱ्या तिसऱ्या पिढीत ऑटोमॅटिक तुम्हाला समजावण्याचं काही पुढं काम कमी होईल. तर इथं आपण जेवढं चांगलं काम करायला आपल्यापेक्षा जास्त ताकदीनं आपल्याला अजून अंधश्रद्धात आणि कर्मकांडात टाकल्या जातं. तर आपल्या डोक्यात ही घुसळलेलं आहे, जी काय करतं देव करतं, वाईट आपलं होईल म्हणून आपण ते सगळं त्यांचे नित्यनेम पुरे करण्यासाठी आपलं धन व्यर्थ जातं. गुरु रविदास महाराज ह्या पूजाला मानले नाहीत. गुरु महाराजांनी सांगितलं, हात जपमाला माते टीला जग ठगने को सॉन्ग बनाया. सगळे ही सॉन्ग आहे. 90% साधू संत पण समाजाला ठगण्याचं काम करतात. बरेच लोकांनी धर्म निर्माण आहेत. आता धर्म ते तुम्हाला जोडून देतं आणि त्या परंपराच्या सिस्टीमला त्याची विधी पद्धतीनं सगळ्या गोष्टी करायला लावतो. मग धर्म असा असला पाहिजे की आपला व्यर्थ धन ह्याच्यात खर्च नाही व्हायला पाहिजे. धर्म असा असला पाहिजे की आपल्या परिवाराचा उदार विकास व्हायला पाहिजे. त्याच्या अवघानं गुरु महाराज सांगतात, दादा परमेश्वराकडे गुरु महाराज येतात. कुठे येतात? परमात्मा भक्तीकडे येतात. परमात्मा भक्तीकडे गुरु महाराज भक्ती कोणची सांगतात? पहिली गोष्ट, गुरु असं जर आपण बघितलं तर आपल्याला तुम्हाला असं वाटतं की आम्ही विरोध करालोय, तुम्हाला देवाला पुंजू नका म्हणालोय, तुम्हाला असं देव नाही म्हणालोय असं तुम्हाला वाटतं. पण जिथं धर्म निर्माण झाला, धर्माची सिस्टीमनं देव निर्माण केला आणि त्या धर्माची सिस्टीम देवाच्या बाबतीत सांगितल्या जातं आपल्याला, ये जो कुछ करता है अल्लाह करता है, ये जो कुछ करता है वाहेगुरु करता है, ये जो कुछ करता है गॉड करता है, ये जो कुछ करता है देवी देवता करता है. लेकिन ये करने वाला जो है वो गुरु महाराज ने कैसा बताया, उसका राम का वर्णन लिया. राम का वर्णन लेने के बाद 4 राम का वर्णन लिया. एक राम नामीकरण, वो दशरथ का त्यांनी सांगितले, दशरथाचं पोरग ज्याचं नाम परमेश्वराचं नाव गुणाचं तुम्ही बसलेले, प्रत्येकाला तुम्हाला नाव आहे, बिना नावाशिवाय तुमची ओळख नाही. प्रत्येक जन्माला आला की त्याला नाव ठेवावं लागतं. मग तो दशरथचा पोरगा हा नामीकरण आहे, देवाचं नाव त्याला ठेवलं. मग ते म्हणतात ही माझा राम नाही, एक राम घटघटमध्ये बसलेला आहे, पूर्ण जग विश्वव्यापी आहे. तिसरा राम सांगतात ते सारा पसारा आहे. आणि जे आज ही सिस्टीम चालली आहे, जो ताळतो युगो हजारो वर्षापासून जीव निर्माण होतात, जीव नष्ट होतात आणि ही जी सिस्टीम चालली आहे आणि त्याला जी ऊर्जा भेटायली आहे, तो गुरु महाराजांनी सांगितलं की त्या रामाची पूजा करतो. कुठल्या? निर्गुण निरंकार अखंड विश्वव्यापी आहे, ना कधी जलमतो ना कधी मरतो, पण या संसाराला अखंड युगो ताळतो. तर मी त्या रामाची भक्ती आणि पूजा करतो. असे नामीकरण राम किती आणि किती गेले, म्हणून हे बी समजणं जरुरी आहे. बरं, आता ह्या लोकांनी सांगितलं की ज्या त्या धर्माच्या गुरुला अटॅच केलं, हे जो कुछ किया लाने किया, तो एक गुरु महाराज तर सांगतात नाही म्हणतात. ह्यांना कसं डुबवलं गेलं, जसं 68 चारी खाणी हेही व्रत नाही सगळं संसारी. त्याचं विश्लेषण जर केलं आपण की 10 आणि 8 18 पुराण, की देव हुडकायला बसलेत 18 पुराणमध्ये, त्याच्यात 68 तीर्थमध्ये डुबक्या मारायला सांगाले, तिथं देव आहे म्हणून सांगाले. पण गुरु महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात, म्हणले हे तसं नाही आहे, ह्याच्यात देव नाही आहे. देव कशात आहे तर देव जी सांगितला 4 खाणीचं वर्णन केलं त्यांनी. एक आहे पिंडस, जे 2 जीव एकत्र आले की एक जीव निर्माण होतं. ते मनुष्यच नाही, त्याच्यात काही जनावरे बी आहेत, काही प्राणी बी आहेत. एक जीव जो आहे अंड्यातनं निर्माण होतो. आपल्याला फक्त कोंबडीचंच अंड माहिती आहे, पण कितीतरी अंडे आहेत की अंड्यातनं जीव निर्माण होतात. त्याच्यानंतर एक जीव जो बीजक आहे, जे धरतीत तुम्ही पेराल ते बियापासून वर येतं. तर जो एक आहे ते तुमच्या डोक्यात होती बघा,
तर ते उष्णतानं होतं, तर उष्मत म्हणलं, अंडस पिंडस उष्मत. तर ह्याच्यापासून हे संसार चालून आलेला आहे, ह्याला कुणी चालवलं आहे. जर ह्याला म्हणलं की याचे धर्म चालवायला आहे, एक ही चालवायला आहे, त्याला चालवणारे 5 तत्व आहेत, ती कधी धरतीवरले नष्ट नाही झाले. आणि त्या शक्तीला गुरु महाराजांना राम म्हणलेलं आहे. त्या 16 नावं घेतलीत गुरु महाराजांनी. 16 नावामध्ये भक्तीतनं नाव निर्माण होतं. जसं एक बाळ तुमच्या घरात जन्माला आलं, त्या बाळाला आई नाम जवळ नामीकरण नाव आपण ठेवणार नाही तोपर्यंत त्याला अनेक नावानं खेळते असते, आई त्याला खेळवते. पण ज्यावेळेस त्याचं नामीकरण होतं तर लास्ट त्याच्या नावानं आपण पुकारतो का नाही? ज्या बाळाला आधी कितीतरी नावानं आपण खेळतो का नाही? तर तसंही परमेश्वरानं जे सांगितलेले तत्व आहे. आणि हे काय असं नाही आहे आज एक महापुरुष जन्मला म्हणून निर्माण झाले. आणि महापुरुष ह्याला प्राप्त करून फक्त समजावण्याचं काम आहे. पण ह्या सृष्टीला दुनियाला ऊर्जा देणारा निर्गुण निरंकार परमात्मा आहे. आणि त्या परमेश्वरानं गुरु रविदासाला पूजा आणि मानलं. मग पूजामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या परमात्माला तर काहीच लागत नाही. मग त्या आरतीचं वर्णन तुम्ही बघा. आरती इथूनच गायलेली आहे, इथूनच अर्पण केलेली आहे, इथूनच सगळं केलेलं आहे. पण आपल्याला कुठल्या दिशेत पाठवलं की कुठल्या मूर्तीनं कधी बोललं का? मूर्तीनं बोललंय, मूर्तीनं खाल्लंय, मूर्तीनं ऐकलंय. आतापर्यंत हजारो पिढ्या हे सत्य आहे का नाही मला सांगा. आपण मंदिरात जाऊन मूर्तीच्याच पुढं दुःखत होतो, मूर्तीलाच हे करतो की माझे संकट टळू दे, करतो का नाही? मागणी मागतो का नाही आपण? का खोटं बोलाले? तुम्ही मोठ्यानं बोला तर मला बरं वाटतं. खोटं बोलाले का? पण जो खातं त्याला आई थापड मारते आणि जे खात नाही त्याला धावते. तर ती व्यवस्था आपल्या गुरु महाराजांची नाही आहे. आपल्या गुरु महाराजांची व्यवस्था फक्त एवढीच आहे की तुम्ही तन मन परमेश्वरावर असं प्रेम करा की त्या ह्यातलं जी पावर आहे, बाहेर काही नाही. बाहेर जी आहे मोठी शक्ती आहे, बाहेर जी आहे ब्रह्मांडात ही खूप मोठी शक्ती आहे. आणि ती काय करतं, ज्याचे त्याचे गुण, ज्याचे त्याच्या गुणातनं ऊर्जा भेटते. पण उदाहरण आहे, खूप पाऊस पडला काय होईल हो? सगळी वाहून जाईल का नाही? खूप पाऊस पडला तर म्हणजे त्याच्यात शक्ती आहे. आणि त्याच पाण्यामध्ये सगळ्या जीवाला तारणारी बी शक्ती आहे. हवा आहे, खूप मोठं ते बादल आलं काय होईल हो? सगळं उडवून घेऊन जाईल. त्याच्यात ती पण शक्ती आहे, तशी पण शक्ती आहे. त्या गरमी हिट जर पडलं, धरतीतला भूकंप जर फुटला, हे सगळे पावर शक्ती ह्याच्यात आहे. पण ह्याच्यापासून दूर केलं आणि कर्मकांड अंधश्रद्धान महापुरुषांनी इकडे तिकडे चरणाला जोडण्यात आलं. पण गुरु रविदास स्वतः ना त्यांचा कोणी गुरु आहे, गुरु रविदास स्वतः ज्ञानाला प्राप्त करून जेव्हा त्यांना सांगितलं की ते म्हणतात ह्याच्यात काही नाही, आणि त्या शक्तीला अटॅच झाले आणि शक्तीला प्राप्त करून ते तारल्या गेले, संसाराला ज्ञान त्याने वाटल्या गेलं. तर सत्य समजणं आपल्याला जरुरी आहे का नाही? सत्याचा प्रचार गुरु महाराजाचा व्हायला पाहिजे का नाही? आज कसा प्रचार होता? प्रचाराला बी सगळे धर्म बराबर सांभाळालेत. सगळे धर्मामध्ये त्यांचे प्रचारक तयार व्हायलेत, महापुरुष तयार व्हायलेत, त्या धर्माला योगदान चाललेलं आहे. आता हे कितीतरी बालाजीचं पुण्यमान काय की एक मनुष्य ह्या ठिकाणी एवढा धन खर्च करतो, एक मनुष्य समाजाला ऐकायला या, बाबा भंडारा घ्यायला या, इथपर्यंत कळकळीनं सांगतो. का हो, त्या बालाजीचं एकट्याचंच काम आहे का? ह्या आपण ह्या कुळात जन्मलो, आपल्या गुरुचा, आपल्या समाजाचा उद्धार होणे हे आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे का नाही सांगा? हाय, दिलं का तुम्ही? त्याला काही वेळ दिला का? त्याला काही धन दिलं का? आज प्रत्येक धर्म आपल्या आपल्या सिस्टीमला वाढवून आलेला आहे. आता हे धर्म समजून घ्या. धर्म म्हणजे तुम्हाला एकत्र करून ठेवणं. धर्म म्हणजे चांगल्या विचारानं ज्या ज्या धर्माने दिले, जगाच्या पाठीवर तुमच्या धर्माची विचारधारा आज इतकी पवित्र आहे की ठगपणा बिलकुल नाही आहे. तर जेवढी गुरु महाराजांना हजारो वर्षाच्या संताचा ज्ञान काढून, निचूड काढून तुम्हाला सत्मार्ग द्यायचं काम केलं असेल, आपली काही नुकसान नाही का हो? आपण आपल्या गुरुच्या विचाराला धारण केलं पाहिजे ना. धर्म म्हणजे ते कसं बरं वाटतंय बघा. आता आम्ही फॉरेनपर्यंत जातो ना,
तर तिकडे लग्न बी विरोधी म्हणजे ह्या जातीचा आणि त्या जातीचा असे होतात. पण त्यांच्यात ही घुसलेलं असते. त्या धर्मावाल्या माणसाला ती काय म्हणतोय, नाही नाही हमारे विधी से ही शादी करेंगे. तो तिकडला काय म्हणतोय, हमारे विधी से होगे. लग्न पण दोन येणं होत आहे व्हायलेत हल्ली की त्या आस्थाच्या अवघानं. पण ह्या आस्था म्हणजे पहिली गोष्ट परमात्माची जी सिस्टीम आहे ना, ती ना मुसलमानाची आहे ना ती हिंदूची आहे ना आपण रविदासा म्हणालो म्हणून आपली आहे. ही परमात्माने संसाराची सिस्टीम साऱ्या जीवासाठी दिलेली आहे. साऱ्या जीवाला ती ऊर्जा ती सगळं भेटतं म्हणून हे जीव तारलेले आहेत. पण माणसाला एकत्र करून ठेवण्यासाठी माणसानं ज्ञान वाटलं, त्याचे फॉलोवर झाले आणि म्हणून त्या फॉलोवर एकत्र आले आणि त्या ज्ञानाला मानतात म्हणून ते मानतात. ज्या ज्या गुरुने सांगितलं त्याचं ऐकतात आणि म्हणून म्हणतात मी शीख आहे, मी ख्रिश्चन आहे, मी हिंदू आहे, मी रविदासी आहे. तर हे काही जरी म्हणलं तर त्या परमेश्वराला काहीच घेणं देणं आहे. हवाला काही घेणं देणं आहे, पाण्याला काही घेणं देणं आहे, धरतीला काही घेणं देणं आहे, चांद सूरजला काही घेणं देणं आहे का? इथं कशी आपण पूजा करतो ती घेणं देणं सगळं आपल्या डोक्यात भरलं आहे, आपल्या आत भरलं आहे. म्हणून आपलंच सत्य करा. परमात्माने शरीरात इतकं फिट केलं आहे, जोपर्यंत तुम्ही चांगलं करणार नाही, सत्याला तुम्ही धारण करणार नाही, तोपर्यंत तुमचं सत्य आणि तुमचं चांगलं होणार नाही. बरोबर आहे का? म्हणून हे अनेक ध्येय अनेक वाणी बऱ्याच ठिकाणी गुरु महाराजानं आपल्याला समजावण्याचं काम केलेलं आहे. पण आपण लोकांनी त्याला समजून घ्या, धारण करा, आपल्या देवाऱ्यावर सध्या बदल करा. आज जर तुम्ही मुसलमान भायाच्या घरात गेले तर त्याच्या देवाऱ्यावर त्याचं पुराण किंवा त्याचीच परंपरा असते. अगर तुम्ही रविदासा लोक आहात, गुरु रविदासाचे अनुयायी आहात, तर तुमच्या देवाऱ्यावर गुरु रविदास महाराजालाच हार असावा, ज्योत असावी, अगरबत्ती असावी आणि त्यांच्या चरणी तुमची प्रार्थना असावी. तुम्ही काही विधी करत असाल, वास्तुपूजा आहे किंवा मुलांचे लग्न आहे किंवा बाबा अंतिम संस्कार आहे किंवा अनेक सुखशांतीची पूजा आहे, हे जर करत असाल तर गुरु महाराजाच्या वाणीनं अमृतवाणीनं करा. हे आपलं धर्म आहे. का आता आपल्या गुरुनं सांगितलं आहे म्हणून तसं राहणं, वागणं, धारण करणं ते आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य विसरू नका. का विसरणार? खरंच तुम्ही रविदास महाराजाच्या कुळात जन्मलेत का? पक्क 100%. मग तुम्ही गुरु रविदासाला मानायला 100% मानणार का? मानणार. मग सगळं आपण ठगपणा, ठग व्यवस्था बदलावी. आपण सत्य ही मग आपण आपल्या समाजाला कुठं गुरुचं मंदिर बनालं तिथं दान द्या, कुठं एखादं महापुरुष काय काम करायलेत तिथं दान द्या. धर्म वाढवायला रिटायर लोक तुम्ही घराने बसता, तुम्ही बाहेर निघा, प्रचार करा. आज कुणी तुम्ही हे म्हणता जैन अर्धा करोड आहेत, जैन अर्धा करोड आहेत. धर्माला देण्यात ह्या देशात 1 नंबरचे ते आहेत. जैन त्यांचे संत आहेत, 35,000 संत आहेत. पण अर्ध्या करोडला किती? 35,000 संत. मोठे मोठे उद्योगपती बिझनेस धन दौलत असं सोडतात आणि ते त्याग करतात आणि महापुरुष म्हणून जाऊन प्रचार करतात. आणि आपल्याकडे 25 करोड लोक म्हणतो आपण, 25 करोड लोकाला आता 4-5 वर्षात ते गिरजीगिरीजी महाराजजी इकडे यायलेत. काय म्हणून थोडा प्रचार व्हायला आहे. नाही तर हा देश इतका मोठा आहे, एकट्या माणसाला मला पुऱ्या देशात दुनियात भटकून समाजाला मला समजावण्याचं काम करावं लागलं. पण हजारो लोक जर आपण झालो समजावायला, किती लवकर परिवर्तन होईल. आज आपलं साहित्य काही भेटत नाही, आपल्या देणारेच लोक नाहीत. आपण बकरे कापायला 50,000 खर्च करतो, पण इथं ज्ञान समाजाला देण्यासाठी अमृतवाणी पण तयार करत नाही किंवा काही फोटो त्यांची तयार करत नाही. पुजणारी व्यवस्था किंवा प्रचार करणारी व्यवस्था आपण बनवू समाजात द्यायला पाहिजे आणि त्याचं खूप मोठं तुम्हाला पुण्य भेटू शकतं. आज त्या शीख धर्मात जाऊन बघा, ट्रक भरून पाठवतील पण कोणी पाठवली माहीत नाही. पण आपल्या इथं दिलं तर तुरंत त्याचं नाव पुकारलं पाहिजे, नाही तर लगेच इथून खाली उतरलं, अरे आम्ही दिलं पण त्यानं काही पुकारले बी नाही. असंही असतं. हे पुकारण्याचं वगैरे असली आसमानामध्ये ठुली नाही पाहिजे. आपण कर्म करा. मानव जन्माला आला, आपण काय पशु प्राणी किडे मुंगे किंवा हे नाही आहे. आपण मानव असल्याच्या अवघानं ह्या धरतीचा विकास,
ह्या धर्तीवर जो कोण काही चांगलं करत असेल दुसरा जीव नाही करू शकत, फक्त मानव करू शकतं. आणि कर्मकारण त्याची उंचाई ओळख होऊ शकते. आज मी बिल्डर होतो, आम्ही दारू प्याले, आम्ही सगळं केलेलं आहे, बकरे कोंबडे सगळे 33 कोटी देव धर्म सगळं केलेलं आहे. माझ्या जीवनातलं मी काही लपवत नाही. पोटासाठी एखादा, जसं कधी पिक्चरमध्ये तुम्ही बघता एखाद्या लेकरानं पाव चोरला खाण्यासाठी, चोरीच आहे ना, तशा आम्ही बी चोऱ्या केलेल्या आहेत. म्हणजे ह्या सगळं घडल्याच्या नंतर, महापुरुषाच्या विचारापाशी गेल्याच्या नंतर मला तिथून ज्यावेळेस ज्ञान प्राप्त झालं, तर 90पासून मी हे सगळा बिझनेस सोडून रात दिवस देशात दुनियात फिरत राहिलो. आणि परमेश्वरानं मला भरपूर काय, मला गुरु महाराजाच्या कृपेनं माझं जीवन पण मला परत रिटर्न दिलेलं आहे. मी नसतो, कोरोनामध्ये मला खूप मोठा त्रास झाला, मला कॅन्सर झाला, ऑपरेशन झालं, किमो झाले. आणि एवढा की ज्या दिवशी किमो झाला 2 दिवसानंतर मी काशीच्या तिथं जाऊन डॉक्टरला कळलं की मी इथं नाही आहे. 5 दिवस तिकडं होतं, ते डॉक्टरनं असं हाणून घेतलं, म्हणले तुम्हाला एवढा त्रास आणि तुम्ही परत काशी परस्तर गेला आणि 5 दिवस उपाशी राहिला. हे गुरु महाराजाचं प्रेम आहे, त्यांची शक्ती आहे, त्यांनी आम्हाला तारलं. जर बालाजी तरुल आला आहे, मी तरुल आलो आहे, आणि त्यांच्यावर भक्ती करणारे तरुल आलेत, तर तुम्ही तरणार नाही का हो? नाही. गुरु महाराजाने हे सांगितले, शाळेत तुला भरवसा नाही माझा, म्हणून तू कंगाल आहेस. काय म्हणले वाणीमध्ये? आपल्या लोकाला ज्यांना भरवसा होता ते तरले. गुरु नानक तरले, कबीर महाराज तरले, गोरखनाथ तरले, मीराबाई तरली, 52 राजे तरले, आपले चांभार किती तरले, आहे का काही इतिहास? आता आपल्याला माहितीच नाही ना, आपण कधी तिथपर्यंत पोहोचलोच नाही. तर आपण त्या ज्ञानाला धारण करा. ज्ञान धारण होणं खूप मोठा खजाना आहे. धन कमी असावं तुमच्याकडं, सुविधा कमी असाव्या, पण तुमच्या आत ज्ञान असावं. जर ज्ञान असेल तर तुम्ही काय कर्म करू लालाव ते तुम्हाला तुरंत पता चलतं. अरे हे कर्म करण्यानं आपली नुकसान होऊ शकते, म्हणून वाईट कर्म ज्ञान असणारा मनुष्य करत नाही. तर बाबा, सगळ्यात मोठा जर जीवनाला आधार असेल, जसं उदाहरण आहे, वर आपला चमडा घाण झाला आहे साबण लावू, कपडा घाण झाला आहे साबण लावू, पण मन घाण झालं आहे, हे कसं स्वच्छ होईल? मन ही परमात्माच्या नामानं होतं. ईश्वर नाम, परमात्मा नाम जेव्हा तुम्ही हृदयात प्रगट कराल, त्याच्याशी रिश्ता ठेवाल, तेव्हा तुमचं मन सध्या पवित्र होतं. म्हणून ही वाणी इतकी उंच श्रेष्ठ आहे की याची तुलनाच नाही. ह्या वाणीवर फॉरेन सगळं तरतं. गुरु रविदास महाराजाच्या वाणीवर जे फॉरेनचे सिस्टीम आहे, नितनेम आहेत, संपूर्ण त्या सिस्टीमवर तिकडे देश चालतं त्यांचा, ज्याला पूर्व आणि पश्चिम म्हणतात. पश्चिम साईडला गुरु महाराजाच्या वाणीच्या आधारावर पूर्ण हे चालतं. त्या युवनोमध्ये त्यांच्या प्रत्येक वर्षी त्यांच्या वाणीवर स्टडी अभ्यास केला जातं. त्यांनी एक भजन मानलेलं आहे बेगमपुरा. त्या भजनामध्ये सगळे जीवनाचे सिस्टीमचे, संपूर्ण तुमच्या जीवनामध्ये काय गव्हर्मेंटचे नियम असतील, हे सगळं त्या भजनात सांगितलेलं आहे. म्हणून तिकडे त्याचा वापर होतो. तिथं तुम्ही फॉरेनला कुणी जर गेलं तर जाताच ते सुधारतं की बाबा आपल्या हातानं चूक होऊ नये. चलत असेल तर तो नीट चालाय बघतो, काही कुणाला डवचत नाही, काय कुणाची खोडाळी करत नाही. सिस्टीम पद्धतीनं मनुष्य का चालतं, तर ते तिथं पालन होतं महाराजाची वाणी, आणि इथं नाही होत. म्हणून गुरु महाराजाचीच एक वाणी आहे, ती बाबासाहेबांनं संविधानमध्ये आणली. संविधानच्या अवघानं आज जर संविधान नाही वाचलं तर उद्या अजूनही पहिलीचे दिवस आणतील. म्हणून आपल्याला जागृत राहायला पाहिजे. कुठं कुठं एक तर भक्तिमार्गात, एक प्रार्थनात, आस्थामध्ये तुमचं काय ठिकाण आहे, तर सद्गुरू रविदास महाराज ही तुमचा आस्था भक्ती मार्गात धर्मात ठिकाण आहे. दुसरं की समाजावर होणाऱ्या अन्यायावर आपलं एक मोठं संघटन पाहिजे, तुरंत तिथं ती संघटन पाहिजे, ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय द्यायला पाहिजे. तिसरं, जोपर्यंत तुमचे लोक राजनीतीमध्ये जाणार नाहीत तोपर्यंत ह्या देशाचा खजाना तुम्हाला रिटर्न भेटणार नाही. हा खजान्यात खूप मोठी शक्ती आहे देशात. आज ही मोदी 20-20 लाख 1000 करोड म्हणतात, दिवीला दिले, कुठं तुमच्या गंगाला दिले. तर हे जी धन आहे, हे आपलं सगळ्याचं धन तिकडे डायव्हर्ट व्हायले. म्हणून जर आपले लोक असतील तर ते तुरंत बघा, ते चंद्रशेखर
त्याने ते आवाज उचलाले. ह्याच्या आधी कुणी आवाज उचलत होतं का? ह्याच्या आधी कुणी आवाज उचलत नव्हतं आपल्या हक्क अधिकाराचे. म्हणून आपले प्रत्येक व्यक्तीला वोट टाकत असाल, परायाला नाही जायला पाहिजे, आपल्याला जायला पाहिजे. तुम्ही कुठं जाऊन दानपुण्य करत असाल कुठल्या देवा धर्माला, ते तिकडं नाही जायला पाहिजे, ते तुमच्या प्रार्थनास्थळाला जायला पाहिजे. तुमच्या समाजावर अन्याय झाल्यास जे आज दरवाजे बंद करून बसतो आपण, दरवाजा बंद नाही केला पाहिजे, दरवाजे उघडून सगळे लोक एकत्र त्याच्यापाशी उभा राहायला पाहिजे. त्याचं उदाहरण आहे, तुम्ही जर समजा एक ठिकाणी 10 लोक तुमच्यावर हल्ला करायलेत, तिथं तुम्ही कमजोर पडता आणि त्याच्या 10 ठिकाणी तुमच्या पाठीशी 20 उभा राहिले, तुम्ही मधून मोठ्या ताकदीनं आवाजाने त्याला बोलू शकता, नाही तर तुम्ही कमजोर पडता. म्हणून समाजात एकत्र राहण्यासाठी अगर पहिली टप्पा कोणची शक्ती आहे तर सद्गुरू रविदास महाराज अमृतवाणी आहे. सगळं जीवनाचा खजाना त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यावर स्टडी करा, अभ्यास करा. त्याच्यावर अभ्यास करून घराघरात अमृतवाणी ठेवा. आणि तुम्ही वर्षाला सत्संग नका करू. तुम्ही कमी खर्चात ह्या सगळ्याच्या योगदाननं बालाजीच्या डोक्यावर नका टाकू आपटू. हे तुमच्याही बापाची प्रॉपर्टी आहे. गुरु रविदास काय कुणाची बापाची प्रॉपर्टी नाही आहे. ही कोमची आस्था आहे. कोमनं त्याला मानलं पाहिजे, कोमनं त्याला स्वीकारलं पाहिजे, कोमनं त्याला योगदान केलं पाहिजे. तर ह्याला तुम्ही बी खर्च करा. सगळे मिळून एकत्र वर्षात कमीत कमी 4 कार्यक्रम करा. तर तुम्ही एकदा वर्षात आम्ही येऊन बोललं, तुमच्या इकडून इकडं निघून जाईल. 4 जर कार्यक्रम झाले तर तुमचं प्रेम त्याच्यावर वाढेल. तर असं करा. आणि खूपच मला आनंद झाला की तुमच्यापाशी ह्या ठिकाणी मला गुरु महाराजाच्या कृपेनं यायला मोका भेटला. आणि जी काय आज तुमचं प्रेम इथं दिसलं, बराच समाज असा आहे की आज मला नाही वाटत की बालाजीने एवढा मोठा प्रचार केलेला आहे. का तर बालाजी मला माहिती आहे की बरेच 8 दिवस आमच्याकडे फिरायलेला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही एवढे जरी लोक आले तरी खूप मोठं काम झालं. त्याच्यामध्ये एका महापुरुषानं त्यांचा कार्यक्रम ठेवलेला होता, तर लगभग 1500 लोक बसलेले होते. तर ते महापुरुष त्या दिवशी बोलला नाही. तर बाबा 1000 लोक उठून गेले, महापुरुष बोललाच नाही म्हणून. पुन्हा दुसऱ्या दिवशी ती महापुरुष आले, परत त्याच्यातलेही 450 निघून गेले. तिसऱ्या दिवशी आला तर 50च लोक होते. आता हे 50 लोक कशासाठी बसले होते माहिती आहे? त्यांना काही घेणं देणं नव्हतं, पण ह्या 50 लोकाला घेणं देणं होतं की मला महाराजाचं वाणी ऐकायला भेटेल, ज्ञान ऐकायला भेटेल. म्हणून शेवटी 50 माणसालाच त्या महापुरुषानं व्यवस्थित सांगण्याचं काम केलं. त्या शिष्यानं विचारलं, पहिल्या दिवशी खूप लोक होते, तुम्ही का नाही बोलले? ते म्हणले त्यांची काही जणांची ऐकणारी क्षमता नव्हती म्हणून बोललो नाही. दुसऱ्या दिवशी नाही बोललो. पण हे गेल्यानंतर हे बसलेले आहेत ना, ह्यांच्यामध्ये ती क्षमता आहे की ते ज्ञान ऐकण्यासाठी खास बसलेत, म्हणून मी ह्यांच्यासाठी बोललो. तसं तुम्ही किती जरी असाल तर आमच्यासाठी तशी उदाहरणं आहेत. तुम्ही गुरु महाराजाच्या वाणीला ऐकण्यासाठी बसलाव, ऐकलाव, खूप बरं वाटलं. बरेच महाराजाच्या संग जम्मू काश्मीर, इकडून चंदीगड, पंजाब, बिहार, महाराष्ट्रातनं अजून बऱ्याच ठिकाणाहून ह्या ठिकाणी आपण इथं सगळेजण आलो. बालाजीनं आपल्याला सगळ्याला निमंत्रण दिलं. बालाजीला सहयोग करणारी पुरी टीम, त्यांचा परिवार, पुरी टीम आणि तुम्ही सगळे इथं महाराजाची वाणी ऐकत बसला. मी सगळ्यांना हृदयपासून शुभकामना बधाई देतो. आणि आपले धर्मगुरू 108 निरंजनदास महाराजजी, त्यांच्या वतीनंही मी तुम्हाला शुभकामना बधाई देतो. जी मिशन आज पुऱ्या देशात चाललेली आहे, बालाजीवर जबाबदारी आहे. इथं रविदासा धर्म म्हणजे रविदास महाराजाची वाणी विचारधाराशी जुडणारा मार्ग, त्याचा महाराष्ट्राचे बालाजी अध्यक्ष आहेत. तर तुम्ही लोकांनी त्यांना बसू द्यायला नाही पाहिजे, जागृत केलं पाहिजे. आणि हे धर्म प्रचार करायला काय लय मोठे लोक पाहिजे असं काय नाही.
तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहत असाल त्या त्या ठिकाणी 10-20 लोक जरी बोलवले हे भारती ना काय बालाजीच्या मिसेसचं नाव भारतीजी, ही मी एक लेडीज इथं बघितली आहे आणि आत्ता एक लेडीज इथं भजन म्हणणार बोलली होती, पण ते थोडंसं हे म्हणले मध्ये थोडं डिस्टर्ब होईल म्हणून त्यांना बोलवायला भजन गायला मौका नाही भेटला. पण ह्यांना जरी तुम्ही घराघरात बोलवलं, तुम्ही 10 बसा 20 बघा. मी इतक्या लांब जातो, रात दिवस फिरतो, माझ्या 12 गाड्या 25 लाख किलोमीटर भारत भ्रमण माझ्या स्वतःच्या गाडीचं आहे. मला लोक नेतात का तर माझ्या गाड्या होत्या म्हणून मला ते कळलं, रेकॉर्ड ठुता आलं. माझे 2000पेक्षा जास्त प्लेनचे तिकीट आहेत आणि ही लोक नेतात, रेल्वेनं आणतात, ही माझ्याकडे हिसाब नाही. मी उतरले तिथं गाड्या असतात, नेतात, प्रचार होतो. तर बाबा ही प्रचार केला म्हणून ही आज समाजाला जागृत झालेला आहे. तर तसं तुम्ही मी जिथं जातो माझ्याकडे लाख लोक असो, 1000 असो, 500 असो, 10 असो, 5 बी लोक बसले, मी आज जेवढं इथून तुम्हाला बोलालो आहे तेवढंच त्या 5 जणांसाठी बी बोलणार. तर असा आपण प्रचार केला पाहिजे आणि बार बार आपल्या इथं ही सिस्टीम निर्माण केली पाहिजे. जसं राजेभाऊने तिथं मंदिर बनवलं, अनेक ठिकाणी आपले आता उद्या बी काही ठिकाणी मंदिर बनले आहेत. तर आपल्या इथं आपले लोक तयार केले पाहिजे. आपल्या आया बहिणाच्या डोक्यात एवढंच असतं, मी 2 आम्ही 2 आणि आमचे 2, मग त्याच्या पुढची अपेक्षा असती तो इंजिनियर, डॉक्टर, उद्योगपती, नेता इथपर्यंतच. पण एखादा जास्त निर्माण करा आणि माझ्या समाजाला सुधारण्यासाठी समाजसुधारक म्हणा किंवा महापुरुष म्हणा असं बी काहीतरी आपल्या समाजातनं निर्माण व्हायला पाहिजे. तर पुढं भविष्यामध्ये आपला उद्धार होणार आहे. अगर सांगणारे बोलणारेच तुमच्याकडे लोक नसतील तर तुम्ही कशापासून तुम्हाला ऐकायलाच भेटणार नाही. तर तुमचा दोष काय आहे? आम्ही किती जरी काय बोलून काय फायदा आहे? तर ह्याच्यात महिला रिटायर असाल, तुम्ही काही शिक्षक महिला असतात, तर शिक्षक महिला सध्या तुरंत त्याला स्वीकारू शकतात. शिक्षक महिला रिटायर असाल तर तुम्ही इथं एक टीम तयार करा, बालाजीचा सहारा घ्या. काही तुम्हाला गाडी लागली नाही, आम्हाला त्या गावात जायचे, आम्हाला गाडी द्या, आम्ही 4-5 महिला बोलणार आहोत जाऊन, तर बालाजीकडे संपर्क साधा, तिथून जाऊन तुम्ही धर्म प्रचार करा. मला सांगा, केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे. नुसतं मुखानं बोलायचं आहे का कर्तव्य करायचे? कर्तव्य करायचे. तर तुम्हाला वेळ बी द्यावा लागेल ज्याच्याकडे वेळ आहे, धन बी द्यावं लागेल ज्याच्याकडे धन आहे, तुम्हाला ज्ञान बी द्यावं लागेल ज्याच्याकडे ज्ञान आहे. जर तुम्ही तुमच्या समाजाला नाही दिलं, ही आज धर्तीवर नाही आहे, हे 1000 वर्षाची सिस्टीम तुम्हाला गुलाम बनवून ठेवलेली आहे, अजूनही गुलामच बनवते. तर ह्याला तुम्ही समजून आपण आपल्या पद्धतीनं, इथं गवळी साहेब बघितले होते पूर्वी, खूप पूर्वी जुळलेले आहेत का गवळी साहेब? गवळी साहेब हे खूप पूर्वी जुळलेले होते आमच्याशी, तर आता हे रिटायर झाले. तर ह्याने अजून समाजाचं काम करावं. मोठे दुदंब्यांना मी जबाबदारी देतो. मोठे दुदंबे व्यंकटराव, तुम्ही जरा ह्या इकडलं महाराष्ट्रात फिरा, कुणी नसेल तर मी तुम्हाला, मला विचारा मंदिरं कुठं कुठं आहेत, जा बिंदास म्हणावं, महाराजांनी माझी ड्युटी लावलेली आहे. मग तिथं काय चाललंय, सत्य आहे का नाही? सत्य नसेल तर त्यांना सत्य सांगा, ऐकत नसेल तर त्याला आमच्याकडे जोडा आणि आणू आम्ही त्याला व्यवस्थित ज्ञान देऊ. हे काम खूप मोठ्या ताकदीनं करावं लागतं आहे. महाराजाच्या तिकडं दिल्लीपासून पुढं वर दिल्ली असेल, पश्चिमी UP असेल, हरियाणाचा काही भाग असेल, पंजाब पूर्ण असेल, जम्मू असेल, इकडं सांगण्याची काही जरूरत नाही. ही सांगण्याची जरूरत आहे. देश खूप मोठा आहे, पूर्ण देशात इकडं आपल्याला ताकदीनं प्रचार करण्याची जरूरत आहे. तर माझी विनंती आहे आपल्याला, तुम्ही हे सांगितलेलं धारण करणार का नाही? आणि जर तुम्हाला काही खोटं मी बोलले असेल तर मला इथंच सांगा. माझ्या मुखातनं काय माझ्या स्वार्थासाठी बोललो आहे किंवा काय मी खोटं बोललो आहे, ही काय तुमच्या मनाला ठेस पोहोचली आहे का? ठेस पोहोचली आहे का? नाही. म्हणा आता सगळेजण मिळून आपण एकत्र येऊया आपल्या धर्माला. आपण हे मी सांगितलेल्या पद्धतीनं कुणाच्या जातीचा विरोध करण्यासाठी आम्ही आपल्याला बोललेलं नाही, कुणाच्या धर्माचा विरोध करण्यासाठी आम्ही आपल्याला सांगितलेलं नाही. तो आपण जी करायचं
आपल्याच मिशनरी विचारधाराचा, आपल्या गुरुचा सगळ्याचा सन्मान, आपलं आपलं काम करायचं. हा संदेश माझा आपला सगळ्याला आहे. परत मी सगळ्यांचं धन्यवाद करतो, बालाजीचं धन्यवाद करतो, महाराजांसंग सगळी टीम आलेली आहे त्यांचं धन्यवाद करतो आणि महाराजांचं हात जोडून प्रणाम करून त्यांना नमस्कार करतो की ते आपल्याला वेळ द्यायलेत, यायलेत जायलेत, आपल्याला ज्ञान द्यायलेत. तर आपण त्यांच्या ज्ञानालाही समजून घ्या, धारण करा आणि जो समाजात काम करायला आहे त्याला मदत करा आणि एक लेकरू नक्की समाजासाठी निर्माण करा होणाऱ्या इथून पुढं. आणि त्याला तुम्हाला नसेल सांभाळायचं, महाराजाकडे पण स्कूल आहे, आम्ही पण आता ते तयार करू लागलेलो आहे की ते लेकरं घेऊन आपले धर्मप्रचारक बनावे. धर्माचा प्रचार झाल्यानंच लोकांच्या बुद्धीत घुसणार आहे. हे आपण सगळेजण मिळून करायचं का नाही करायचं. मी आता माझी वाणी इथं थांबवून करायचं का नाही करायचं. नाही करायचं. बरेच लोक आपल्या समाजात काही बुराई म्हणजे काय, एखादा सिगरेट जरी पेत असेल तर ती पण आज बऱ्याच खर्च होतं. एखादा तंबाखू खात असेल, एखादा पेत असेल तर ह्याच्यावर जो होणारा हा व्यर्थ खर्च आहे, शरीराला वाईट करणारा खर्च आहे. तर कमीत कमी धर्मालाही वाईट करणारा जरी खर्च मदत केला तरी ताकदीनं धर्म मोठा होणार आहे. ही संदेश माझा तुम्हाला सगळ्याला. जो बोले सो निर्भय सतगुरु रविदास महाराज की जय. सतगुरु स्वामी सर्वदास महाराज की जय. सही संत रामानंद महाराज की जय. सर्व संत समाज की जय. श्री गुरु रविदास शक्ति अमर है. श्री गुरु रविदास शक्ति. श्री गुरु रविदास शक्ति. जय गुरुदेव. जय गुरुदेव.